राज्यामध्ये राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडत असतानाच पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिल्लीमध्ये धाव घेतली आहे। सुनेत्रा पवार दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता आहे, तर त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामाही उद्या सुपूर्द करतील अशी माहिती आहे। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना आधीच आपला राजीनामा द्यावा लागलाय। त्यानंतर मंत्री जिरवाळ देखील वादग्रस्त व्हिडिओमुळे वादाच्या केंद्रस्थानी आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीत सारा काही आलबेल नसताना सुनेत्रा पवारांची दिल्ली भेट ही आता महत्त्वाची मानली जाते। तर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या वादात आता नव्या मुद्द्याची भर पडली आहे। विलीनीकरणाचा आग्रह धरणाऱ्या शरद पवारांच्या नेत्यांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य आहे का, हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। विलीनीकरणाची चर्चा सुरू होती तेव्हा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचा विषयच नव्हता असं शिंदेंनी म्हटलं। त्यामुळे सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य आहे की नाही यावर शरद पवारांच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतलेली पाहायला मिळते। मोठ्या पवारांचा पक्ष सुनेत्रांच्या नेतृत्वाविषयी सोयीस्कर मौन बाळगून आहे। तर माझाच्या कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच विलीनीकरणाच्या चर्चेबाबत आपल्याला आधीच माहिती होती असं मान्य केलेलं। त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा दावे प्रतिदावे पाहायला मिळतात। विलीनीकरण टप्प्यात आलंय यांच्या म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जो मला भावला समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकार्यांना असं कळला की नेतृत्व वहिनींकडे जाऊ नये असं त्यांचं सरळ आहे। अच्छा, असं त्याचा अर्थ काय दुसरा नाहीतर बघा, आपण विलीनीकरणाची टप्पा अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केले। त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही। आता ते जे सांगतात की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती आणि ते नेतृत्व दिल्यानंतर सुद्धा चर्चा झालेली नाही आहे। त्यामुळे मला वाटतं की चर्चा झाली नसेल त्या चर्चेवर आम्ही स्टेटमेंट देणं किंवा त्या चर्चा झाली नाही त्या चर्चेवर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नव्हतं। तर राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले आणि त्यावर शशिकांत शिंदेंनी कसा पलटवार केलाय तेही बघूया। विलीनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलीनीकरण थांबलं तर आता विलीनीकरण नंतर होईल याचा आता विलीनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही, मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणाले मला माहिती होतं की नाही। जी अजितदादांच्याबरोबर झालेली चर्चा होती ज्याला ते नाकारत काही लोक होती, परंतु आता त्यांनी इनडायरेक्टली सगळ्यांनी मान्य पण केलेलं की ही चर्चा झाली होती का तर झाली होती। आता यामध्ये आम्ही त्या चर्चेसाठी राजकारण करतो असं जे सांगितलं जात होतं ते मला वाटतं आता ते त्यांनी मान्य केल्यामुळे हा विषय आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चर्चा झाली होती। त्या चर्चेमध्ये आता त्यांनी खुलासा केला असेल तर मला वाटतं की तो खुलासा त्यांनी केला। आता तो चर्चेला विषय आला का मला कळत नाही, त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे का त्याची मला कल्पना नाही, परंतु मला वाटतं यामुळे कार्यकर्त्यामध्ये आणि पक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो। तर राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी पेड कॅम्पेन सुरू असल्याचा आरोप करत सुनील तटकरेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला, तर तटकरेंचा पेड कॅम्पेनचा आरोप शशिकांत शिंदेंनी मात्र फेटाळून लावलाय। आपण म्हणताय ती एकवाक्यता, आता ती एकवाक्यता आहे की नाही आहे, पण ती नाही असं दाखवण्यासाठीच काही पेड म्हणजे माझा प्रश्न तोच पेड काही चालू आहे। त्याच्यातूनच मग अनेक गोष्टी त्याच्यातून येतात आणि प्रत्येक गोष्टीचं जोडलं जाते माझ्याकडे किंवा मग 2 नंबरला प्रफुल्ल पटेल। कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे। मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने त्यांना कोण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो याचा त्यांनी शोध घ्यावा। मित्रपक्षाच्याकडं आपण तशा असलेल्या काही घटना बघितल्या त्याचं उत्तर त्यांनी शोधावं। आमचा काही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांना डॅमेज करण्याचा कुठलाही वाईट हेतू आमचा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।